आता एक महत्त्वाची बातमी आहे। आज सर्वोच्च न्यायालयात 370 कलमावर सुनावणी होणार आहे। जवळपास 15 याचिकांसंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। प्रशांत, आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात काय तपशील? ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे। या सुनावणी दरम्यान साधारणतः 10:30 वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी असणार आहे। 3 सदस्यीय खंडपीठ आहे। जवळपास 15 याचिका 370 कलमानंतर जी परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये उद्भवली आहे, आपल्याला माहित असेल गेल्या 3 आठवड्यापासून ज्या पद्धतीनं संपूर्णपणे जम्मू काश्मीर हे इतर भारतासोबत विभागले गेलेलं आहे। कुठलाही संपर्क होऊ शकत नाहीये। राजकीय नेते जे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना थेट श्रीनगरच्या विमानतळावर रोखण्यात येते। या प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या नेत्यांना राहुल गांधी जाण्याचा प्रयत्न होत होते, पण त्यांना जाऊ दिलं नाही आहे। इतरही नेते जाण्याचा प्रयत्न होता, त्यांनाही जाऊ दिलं नाही आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरला असं वेगळं का ठेवण्यात आलेलं आहे या संदर्भात आणि सोबतच तिथली जी वास्तविक परिस्थिती आहे ती का सर्वसामान्य जनतेला कळत नाही आहे। इंटरनेट अनेक दिवस बंद होतं, फक्त 2G सर्व्हिस सध्या सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती विविध मागण्या करणाऱ्या याचिका आज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहे। त्यावरती आज सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल आणि या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। कारण की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, पण त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न कुठेतरी या सरकारने केला असा आरोप विरोधी पक्षांनी केला आणि त्याचमुळे त्याला वेगळं पाडलेलं आहे। एकीकडे दावा केला जातोय की तिथे शांतता आणि सुव्यवस्था राखावी यासाठी आम्ही तिथे कोणाला प्रवेश देत नाहीये, पण तिथली कुठेही माहिती येत नाही। अशा प्रकारच्या अनेक अडचणी आहेत, अशा प्रकारच्याही मागण्या या याचिकेत करण्यात आल्या। त्यामुळे याचिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काय होतं या याचिकेकडे आणि सुप्रीम कोर्ट कशा प्रकारचे दिशानिर्देश देतात? अगदी प्रशांत, आणि आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर अत्यंत संताप आणणारी एक बातमी आहे पुण्यातून। पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकातून 3 वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचं डोकं आपटून तिची हत्या देखील करण्यात आली आहे। या लहान चिमुरडीवरती एका मानवरूपी राक्षसानं अत्यंत तिच्यावर अत्याचार केलाय, तिच्यावर बलात्कार केलाय आणि त्यानंतर या चिमुरडीची हत्या देखील करण्यात आली आहे। तर थांबलेल्या ट्रेनच्या डब्यात हा बलात्कार करून या चिमुरडीची हत्या करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयात आणल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेण्यात आलाय। मात्र रेल्वे पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा करत या मुलीच्या प्रेताला आई हजर असताना देखील बेवारस असल्याचा टॅग लावून ठेवला होता। त्यामुळे रेल्वे पोलीस टीकेचे धनी झाले। एक अत्यंत एकामेकाच्या नावावरती टोलवाटोलवी झाली। मी जेव्हा रेल्वे पोलीस चौकीकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं नाहीये, पोलीस बन गार्डन पोलिसांची ही जबाबदारी आहे। बन गार्डन पोलीसची कडे गेलं तर ते म्हणतात की आमची जबाबदारी नाही, रेल्वेवाल्यांची जबाबदारी। मग हा जबाबदारी नक्की कुणाची? मग गोरगरिबाला न्याय मिळणारच नाही का? ह्यांचा वाली कोण आहे? हा मला आज प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। वैभव, अत्यंत मन हेलावून टाकणारी अशी घटना। संताप होतो, तळपायाची आग मस्तकाला जाते। ज्यांच्या घरी खरं तर लहान लहान चिमुकल्या मुली आहेत त्या प्रत्येक पालकाला काळजी वाटावी असाच संतापजनक हा प्रकार आहे। आणि नेमकी ही घटना ज्या व्यक्तीने हा अत्याचार केलेला आहे त्या नराधम मानवरूपी राक्षसाची नेमकी काय पार्श्वभूमी आणि पोलिसांनी आता हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळण्यास सुरुवात केली आहे? हे सगळं प्रकरण जे आहे ते काल पहाटेपासून सुरू झालेलं होतं। या मुलीला उचलून नेऊन यार्डातली ट्रेन जी आहे तिच्या डब्यामध्ये तिच्यावरती बलात्कार करण्यात आला। 3 वर्षाचा आहे। त्यानंतर बलात्कार केल्यानंतर त्या मुलीला जीवे मारायचा प्रयत्न करून तो जो नराधम आहे, जो कोणी आरोपी असेल त्याने तिला तिथंच टाकलं आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला। तिला डब्याच्या बाहेर टाकून तो निघून गेलेला होता रेल्वेच्या कडेच्या बाजूला। जी माहिती मिळते ती अत्यंत धक्कादायक आहे। काही स्थानिक नागरिकांनी असं सांगितलं की त्या मुलीला कुत्रे जे आहेत त्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूचे यार्डातले, सुरुवातीला त्यांनी तिचा कान चावला असावा, त्यामुळे तिचा कान तुटलाय असं सांगण्यात येते। त्यानंतर तिला साधारण 8 वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी आणि GRPने मिळून ससून रुग्णालयामध्ये आणलं। त्याच वेळेस ती मुलगी जी आहे 3 वर्षाची चिमुरडी ती अर्धमेली होती आणि तिच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू केले। साधारणपणे 4 वाजेपर्यंत हे उपचार जे आहेत ते ससूनच्या डॉक्टरांनी केले, मात्र 4 वाजता तिला मृत घोषित करण्यात आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मुलगी नेमकी कुणाची आहे किंवा काय
याचा जेव्हा रेल्वे पोलिसांनी शोध घेतला तेव्हा 12 वाजेच्या सुमारास या मुलीच्या आईशी त्यांचा संपर्क झाला आणि ती गायब झाल्याचं त्यांना कळालेलं होतं. मात्र 12 वाजल्यापासून साधारण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या प्रकरणामध्ये कुठलाही गुन्हा न रेल्वे पोलिसांनी दाखल केला होता, न बंड गार्डन पोलिसांनी केला होता. सुरुवातीपासून नेमकं हे प्रकरण कुणी हाताळायचं यावरून त्यांच्यामध्ये मतप्रवाह वेगवेगळे होते. मात्र जसा जसा दबाव वाढला त्यानंतर साधारण 8:30 वाजता बंड गार्डन पोलिसांनी या सगळ्या घटनेप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जबाब आणि पंचनामे जे आहेत ते झाले. मात्र संतापजनक गोष्ट अशी आहे, दुपारी 12 वाजता या मुलीची आई जी आहे ती स्पॉट झालेली होती, तिची आणि पोलिसांची भेट झालेली होती. असं असताना 4:30 वाजेपर्यंत मृत्यू झाल्यानंतर म्हणजे साधारण 3:45च्या सुमारास हा मृत्यू झालेला होता. 1 ते 1 तास या मुलीच्या पायाला बेवारस मृतदेह म्हणून टॅग लावण्यात आलेला होता. जेव्हा हे तिच्या आईला कळालं त्यानंतर तिने पुन्हा त्या ठिकाणी आरडाओरडा केल्यानंतर तो टॅग जो आहे तो रेल्वे पोलिसांनी काढायला लावला आणि त्यानंतर हा मृतदेह पोस्टमॉर्टमला नेण्यात आला. महत्वाचं म्हणजे हे कुटुंब हे अत्यंत दरिद्री आहे. रस्त्यावरती झोपून भीक मागून किंवा काही हाताला येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती उदरनिर्वाह हे कुटुंब जे ते करतं. मालधक्का चौकामध्ये अशी अनेक कुटुंब आहेत. यापूर्वी तिथून एक लहान मुलगी खरं तर अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण असताना रेल्वे पोलिसांकडून मात्र तितक्या संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळण्यात आलेलं नाही. धन्यवाद या माहितीसाठी. आणि या धक्कादायक बातमीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.